दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका केल्याच्या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये जोरदार राडा झाला। सुरुवातीला मनीषा कायंदेंनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात प्रस्ताव मांडला। यानंतर अनिल परब यांनी मनीषा कायंदे यांचं जुने ट्विट वाचून दाखवलं। मनीषा कायंदे या सरड्याप्रमाणे रंग बदलत असल्याचा आरोप परब यांनी केला। यावरून दादा भुसे आक्रमक झाले। अनिल परब यांनी महिलांची माफी मागावी अशी मागणी दादा भुसेंनी केली। दिशा सालियनची जी हत्या मृत्यू झाला तर त्याच्याबद्दल तिचे वडील सतीश सालियन यांनी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे आणि त्या पूर्वी त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाला, परंतु आता त्यांनी स्वतः उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। अनेक गंभीर बाबी आणि अनेक लोकांवर महत्त्वाच्या व्यक्तींवर त्यांनी नाव घेतलेलं आहे आणि त्यांच्या मुलीच्या मृत्यू पश्चात ते तिच्यासाठी न्याय मांडत आहे। या ठिकाणी मी नमूद करू इच्छिते, आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो। त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय, डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला। सीबीआयने ज्यावेळेला क्लीन चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे। दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाले आहे, पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बाजारायण संबंध जोडून थैथयाट केला। आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी। पुढे गेल्या त्या मनीषा कायंदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला। अरे सरड्याला लाज वाटली, सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला का? तर आता उपसभापतीच्या पोस्टवरती लक्ष आहे। आता नाही आहे ना, सत्य का नाकारलं का? नाही नाकारलं का? या गदारोळानंतर अनिल परब यांनी संजय राठोड, जयकुमार गोरे आणि किरीट सोमय्या यांचा जुना मुद्दा उकरून काढला। या तीन नेत्यांच्या कृत्याबद्दलही बोलणार का असा सवाल परब यांनी केला। यावरून अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे। संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड उघडता, त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत त्याचे एवढे फोटो नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही। काय चाललंय? काय फक्त काय ठरवून करायचंय? जयकुमार गोरेचा राजीनामा केला, त्याच्या राजीनाम्याची मागणी करा। जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत, संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का? फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा आणि तुमचा सगळा अपयश कारभाराचं लपावं म्हणून तुम्ही करता। आता काय करता? त्यांनी बोला ना, मला उत्तर द्यायचंय तुम्हाला। हिम्मत असेल ना, जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीन चिट दिली। जर क्लीन चिट दिली नसती तर बोलू द्या मला, बोलू द्या। अरे आमच्याबद्दल बोलता तेव्हा कुठे जातो शांतपणे? मला सांगायचंय सभापती महोदय, या लोकांमध्ये हिम्मत आहे का? त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं की संजय राठोडला क्लीन चिट कुठल्या मुद्द्यावर दिली याचा उत्तर यांनी दिलं पाहिजे। अरे मी तर माझी लढाई लढले आणि लढणार। अनिल परब, हिम्मत आहे का तुमच्यामध्ये? सभापती महोदय, मला विचारायचंय यांच्यात हिम्मत आहे का? यांनी यांच्या नेत्याला विचारावं। मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देतेय आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला। तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ, समजलं काय? सांगते तुम्हाला। दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना अटक करण्याची मागणी विधानसभेतही करण्यात आली। गरज पडल्यास या सर्व व्यक्तींचं कस्टोडियल इंटरोगेशन करणार का? या बलात्काराचा आरोप जेव्हा होतो तेव्हा संबंधित जे काय ज्यांच्यावर आरोप होतो त्याला तात्काळ अटक करायला लागते। मंत्री महोदयांनी त्यातल्या आरोपीला तात्काळ अटक करावी।